सावे, अगं काय चाललंय तुझं? करून टाकी माफ त्याला एकदाच. हा बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्हाला काम नाही येत? चला काम करा, जा. सांग की तिला. मी काय सांगू? सावी मॅडम, वा, मी घेते. सावे घे. बाजूला बघ, माझी पारी आहे. सावे, मला पण तुझीच प्लेट आली वाटतं. ही माझी प्लेट असणार नक्की. ही पण तुझीच आहे वाटतं. भारी आहे बाबा, 3 सँडविच. अजून काय बाकी आहे? अनेक सॉरी. सॉरी. झालं? मग या आता. ठीक आहे, जातो मी. मी काय म्हणतो, आता काय? नाही नाही, म्हणजे मी जाणारच आहे, पण जाता जाता एक सुविचार लिहू काय? लिहा की लिहा, मस्त लिहा. काय काय? अगं सावे, पाण्याला आणि सुविचार लिहायला कधी नाही म्हणू नये असं माझी आई म्हणती. वा. तुम्ही लिहा, बिंदास लिहा, जा. मी धैर्याला पण सांगते. सांग सांग सांग, तुझ्या लाडक्या लेखाला आधी जाऊन सांग. पण आई, त्याच्या आधी का नाही तो घरात हाय का नाही ते आधी चेक तर करे की. आणि नसेल तर कुठं मजा मारतोय ते तरी त्याला विचार. नाही काय, आजकाल तू कुठं असतो, कुठं जातो, कुणाबरोबर असतो, कुणाला काय पण पत्त्या नसतो त्याचा. तुला काय आयडिया करे? ना बा, असेल कुठेतरी बिझी नवीन प्रोजेक्ट मध्ये.
चॅलेंज करताय? माझी हिंमत काढताय? नाही नाही, हिम्मत असं नाही, मी तर फक्त सुविचार लिहिलाय. ठीक आहे, केलं माफ. काय? केलं माफ. यस, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. चौकात पोस्टर लावूया. आता प्रायश्चित्त. प्रायश्चित्त? का? आता एवढी मोठी हिंमत दाखवून मी माफ केलं ना तुम्हाला, मग तुम्ही सुद्धा तुमची हिंमत दाखवा. केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त करण्याची हिंमत आहे तुमच्यात? मी जे सांगेन ते करायची हिंमत आहे का तुमच्यात? तुम्ही बोलून तर बघा, किती हिंमत आहे ते कळलंच. ठीक आहे, चला. कुठं? या तर चला, या या, बसा. इथं? हा, बसा. पॉडकास्ट. धरा. वाचा. हे काय आहे? अहो वाचा तर आधी, मग कळेल तुम्हाला. नाही म्हणजे मी ह्या आधी काही वाचलं नाहीये असं. म्हणूनच असं राहिलं तुम्ही. मनाचे श्लोक आहेत ते. त्याच्यात चांगलं काय वाईट काय हे एकदम परफेक्ट सांगितलंय बघा. कधी तुम्ही मूर्खासारखं वागता आणि कसं तुम्ही शहाण्यासारखं वागलं पाहिजे. वाचा वाचा वाचा. कणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा. बस 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 झालं. झालं? हा, मी सांगितलं तुम्हाला उठायला. बसा. अहो कुठल्या चालीचे श्लोक म्हणताय तुम्ही? हा, अशी कुठे चाल असते होय? कसं होणार तुमचं? याला चाल पण असते होय? नाही म्हणजे मला नव्हतं माहिती. बरोबर. नाही तुमची काही चूकच नाहीये. कुणी शिकवायला तरी पाहिजे ना तुम्हाला. समजून सांगणार, समजून घेणार तुमच्यासारखं दुसरं कुणी भेटलंच नाही ना मला. बस बस झाली. ओव्हर ऍक्टिंग तुमची बस झाली. द्या ते इकडे पुस्तक. आता मी सांगते तसं म्हणायचं. म्हणा. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा. वा, सुंदर आवाज आहे की यांचा.
अहो तुमच्यासाठी म्हणतेय ना मी. म्हणा. हा सॉरी. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा. मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. आरंभ आरंभ. हा भ. मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा. नमो शारदा मूळ. नमो शारदा मूळ चत्वार वाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा. गमू पंथ आनंद या राघवाचा. गमू पंथ आनंद या राघवाचा. आनंद नाही हो, आनंद. अनंत. हा म्हणा परत. गमू पंथ आनंद या राघवाचा. गमू पंथ आनंद या राघवाचा. कळलं आता. आता याच चालीत पुढचे सगळे श्लोक म्हणायचे. हा धरा. आणि एकदा नाही 10 वेळा म्हणायची. 10 म्हणजे जोपर्यंत मी थांबा म्हणत नाही ना तोपर्यंत म्हणायचे. येस मॅडम. चला म्हणा. आणि तुमचं काय काय आमचं काम नाहीयेत. चला कामाला लागा. काम 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 काम. चला चला सुरू करा. सॉरी. काय करताय तुम्ही. काय झालंय. काही नाही, ते फोन कट केला त्याने. तुझ्या हातनं तुझा लाडका धैर्य निसटलाय आई. आईचा शब्द खाली न पडू देणारा पोरगा आज आईचे फोन कट करतोय. होय की. आईचा हात सुटलाय म्हणजे नक्कीच त्याने दुसरा कोणाचा तरी हात धरलाय. म्हणजे कुणाच्या तरी नादाला लागलाय धैर्य. कोणाच्या तरी म्हणजे पोरीच्या नादाला लागलाय रे. तोंड सांभाळून बोल विलास. हा हे बरं आहे. धैर्य सर्रास खोटं बोलतोय आणि आम्ही खरं बोलताना तोंड सांभाळायचं. हा कुठला न्याय आई. तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगतोय. पोरगी सोबत असल्याशिवाय कुठलाच पोरगा आईचा कॉल कट करत नाही. शक्यच नाही. माझा धैर्य कोणाच्या तरी प्रेमात नाही पडू शकत. तुला खोट्यात पाडून धैर्यानं हे असं केलं असेल तर.
मनातून जी असे खूप छान, ओठात सत्य डोळ्यात आग, जिला पाहता सर्व बहरून येई, शी एक मुलगी तिचे नाव सावी. से पुण्य माझ्या वाट्यास यावे, तिचे हसणे रोज मजला दिसावे, मनाला जिथे शांतता पूर्ण लाभे, तिथे सावी आहे समजून जावे. शिकावे असे जे जगी चांगले, प्रामाणिकपणाने पाहिजे वागले, सावी धरून हात शिकवेल सर्व, होईल तेव्हाच वरच्या प्रमाणे. अहो काय बोलताय तुम्ही? हा, अहो मनाचे श्लोक वाचायला लावले होते ना तुम्हाला, हे कुठले श्लोक बोलताय? सॉरी ते म्हणजे मनाचे श्लोकच वाचत होतो. अचानक मनातले श्लोक बाहेर आले. खतरनाक, आवडला आपल्याला. वंच मर. हा दिसे क्यूट कोण प्रत्येक वेळी, सो खुश किंवा रागावलेली, जरी ओरडे ती मना भारी वाटे, अशा गोड मॅडम आहेत सावी. वा 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 वा, मस्त. तुम्हाला छंदबिंद आहे की काय कविता लिहायचा? नाही, आज पहिल्यांदाच असं काहीतरी बोललो. यांनाच बघून सुचलं. तुम्ही लय भारी बघा. वा बेस्ट. अशी आमचे हे सावे, आमच्या शायर साहेबांना जखमी करायचं नाही, आधीच सांगून ठेवते. हे बाद झाला, लय बोललीस. आणि तुम्ही, तुमचे श्लोक ऐकून भूक लागली मला. जा नाश्ता घेऊन या. बनवतो की 2 मिनिटात. हा, नाही म्हणजे मी नाश्ता बनवून आणतो, पण 2 मिनिटात. हो, जा. आत्या परत एकदा लावून बघा. आता इतक्यांदा फोन लावले ना, उचलले का? किती वेळेला फोन करायचं तेच कळत नाहीये. आईच्या, फेकून देतो. चहा आणतेस मूर्ख. आई, अगं धैर्याचा राग ह्यांच्यावर कशाला काढतेस? आता तू मला काही शिकवू नकोस. घे आता माझ्यावर चिट. धैर्य तुझा फोन उचलत नाही, त्यात आमची काय चूक? तुझा फोन उचलत नाही ना, मग दुसऱ्या कोणाच्या तरी फोनवरून कर की कॉल त्याला. वहिनी, तुमच्या फोनवरून फोन लावा तुमच्या लाडक्या धैर्य भाऊजींना. मी? होय, तुम्हीच. लावा की. ठेव दे.
नॉर्मल कॉल नकोय, व्हिडिओ कॉल करा. नाही, तो कसा आहे, कुठे आहे, काय करतोय, नक्की कोणासोबत आहे, हे सगळंच कळेल की, होय का नाही? आणि तसं पण भावांपेक्षा जास्त जीव त्याचा वहिनींवरच आहे की, आहे का नाही? हा, करा कॉल, करा करा करा. बोला की वहिनी. कुठे आहेस तू?